बघा, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांना या भल्या मोठ्या आश्वासनं दिलेली, पण आता शिंदे यांच्याकडून अपेक्षित मदतही मिळत नाही. त्यामुळं आमदारांची चुळबुळ भलतीच वाढलेली आहे. मित्र हो, नमस्कार. उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून सतत होत आहे. नाराज होऊन शेतात जाऊन बसले तरी आणि दिल्लीला जाऊन तक्रारीचा पाढा वाचत राहिले तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांची दखल घेताना भाजप दिसत नाही. उलट जिथं जिथं म्हणून कुठं अडचणीत आणता येईल तिथं शिंदे गटाला बरोबर अडचणीत आणलं जातं, उघडं पाडलं जातं, त्यांची कोंडी केली जाते. त्यांच्या मंत्र्यांची प्रकरणं सुद्धा बाहेर काढली जात आहेत. सगळ्या बाजूने एकनाथ शिंदे यांची नाकेबंदी केलेली जात असताना त्यांना आता त्यांच्याच घरातून म्हणजे शिंदे गटातून नाराजीचे धक्क्यावर धक्के सहन करावे लागू लागलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मोठ्या उत्साहात गुवाहाटीला गेले, पण तेच आमदार आता नाराज होऊ लागलेले आहेत आणि त्या नाराजीचं प्रदर्शन सुद्धा ते बरोबर योग्य वेळी करू लागलेले आहेत. 40 आमदार फोडून गुवाहाटीला नेणं एक वेळ सोपं आहे, पण पक्ष चालवणं किती कठीण असतं याचा अनुभव आता एकनाथ शिंदे यांना घ्यावा लागतोय. म्हणजे खरं तर बघा, या शिंदे गटामध्ये तालुका पातळीपर्यंत अंतर्गत संघर्ष सुरू आहे. पदाधिकारी एकमेकांना मारहाण करीत सुटले आहेत आणि बडे पदाधिकारी सुद्धा एकनाथ शिंदे यांना सोडून निघून चाललेले आहेत. आणि अशाच परिस्थितीमध्ये नाराज आमदारांची संख्या सुद्धा वाढू लागलेली आहे. आमदार निवासातल्या त्या कॅन्टीनमध्ये घुसून एखाद्या गुंड मावल्यासारखं मारहाण करून वादात सापडलेले ते आमदार संजय गायकवाड. अहो, या संजय गायकवाड यांनी आता एकनाथ शिंदे यांना चपराक लगावली आहे, जबरदस्त सणसणीत. मग काय झालं, त्यांनी एक संवाद मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्यातून पक्षाला दणका दिला. या मेळाव्यात लावलेल्या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नव्हता. आनंद दिघे, अहो एवढंच काय, एकनाथ शिंदे यांचा सुद्धा फोटो नव्हता. आनंद दिघे यांना लावली जात असलेली धर्मवीर ही उपाधी संजय गायकवाड यांच्या नावापुढे यावेळेला लावण्यात आली होती. काय याचा अर्थ काय घ्यायचा? पक्षाचा कार्यक्रम आणि बॅनर आणि पक्षाचे नेतेच गायब. बस एवढं एक बॅनर संजय गायकवाड यांच्या मनातलं सगळं काही बोलून गेलं आणि मग खूप चर्चा होऊ लागल्यावर संजय गायकवाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण जो संदेश जायचा तो पक्षापर्यंत गेलाच. एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही असं म्हणत उदय सामंत यांनी गायकवाडांचे कान टोचले. अहो, जे घडायचं ते घडून गेलं होतं ना. एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असलेले हे काही संजय गायकवाड म्हणजे एकमेव नाही आहेत. नाराज मंडळीची यादी आता लांबलचक होत चाललेली आहे. म्हणजे बघा कसं, शिंदे गटात कोणाला मंत्रिपद मिळालं नाही, कोणाला पालकमंत्रीपद मिळालं नाही, कोणाला इन्कम टॅक्सच्या नोटिसा येत आहेत. या सगळ्यामुळे शिंदे गटाच्या अनेक नेत्यांची झोप उडाली. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उड्या मारत गुवाहाटीला गेलेले ते तानाजी सावंत तसे ते वादग्रस्तच, पण त्यांची विकेट नवा डाव सुरू होण्याआधीच पडली. शिंदे गटातले आपण सर्वात मोठे नेते आहोत असं भासवणाऱ्या या तानाजी सावंतांना मंत्रिपद सुद्धा दिलं गेलं नाही. त्यामुळे ते सुरुवातीपासूनच नाराज आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा तोही अजून सुटलेला नाही. त्यातच तिथल्या आता उद्याच्या 15 ऑगस्टच्या दिवशी जे ध्वजारोहण होणार आहे त्याचा मान पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मंत्र्याकडे गेला. पालकमंत्री पदासाठी आधीपासून अस्वस्थ असलेली शिंदे गटाचे भरत गोगावले यांना पुन्हा एकदा डिवचलं गेलं. ईडीची पिढा टाळण्यासाठी अनेक आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्या बरोबर गेले, पण तरीही त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा येत आहेत. एकनाथ शिंदे मात्र त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाहीत आणि यातूनही अनेकांची नाराजी वाढलेली आहे. महायुतीमध्ये निधी वाटपाचा मुद्दा असो किंवा हे कुरघोडीचं राजकारण असो, यामुळं शिंदे गटातील आमदार नाराज आहेत, नाराज होत चाललेले आहे. ही नाराजी वाढत आहे. तिकडे दुसरीकडे शिंदेच्या दिल्ली वाऱ्या सुद्धा होत आहेत, पण त्यांनी वाऱ्या करून सुद्धा त्यांचं कोणी ऐकत नाही. त्यांच्या मंत्री आमदारांना दिलासा मिळताना दिसत नाही.
बघा, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांना या भल्या मोठ्या आश्वासने दिलेली, पण आता शिंदे यांच्याकडून अपेक्षित मदतही मिळत नाही. त्यामुळं आमदारांची चुळबुळ भलतीच वाढलेली आहे. नाराजीची एक वेगळी वाट तयार होऊ लागलेली आहे आणि त्यामुळं भाजपाचा मार सहन करीत असलेल्या एकनाथ शिंदे यांची आपल्याच गटात घुसमट होऊ लागलेली आहे. नाराज असलेल्या आमदारांचं पुढचं पाऊल कसं पडतंय यावर आता बघा शिंदे गटाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आता ही नाराजी कुठल्या वळणावर जाते आणि त्याचे काय पडसाद उमटतात, काय परिणाम होतात ते आपल्याला दिसेलच. पाहूया आपण. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.